की भाजप अल्पसंख्याकला डावलतंय, मग आपण अल्पसंख्याकच उमेदवार देऊया आणि त्याला निवडून देऊया शिर्लीतनं, असं काय तर त्यासनी अंमल साहेबांनी मेसेज द्यायचा असेल. आता आपल्या गावातले खूप बेरोजगार मुलांना त्यांनी काम दिलेलं आहे. आणखी त्यांचं स्वप्न आहे, ते म्हणतातच की आणखी मला एखादा अशी ताकद मिळावी की आपल्या गावात आणखी उद्योगधंदे यायला पाहिजेत. आणि जी माझी मुलं आहेत, आमची युवक आहेत, ती व्यसनाधीन न होता कुठेतरी घरात हातभार लावणारे रोजगार म्हणजे रोजगार त्यांना मिळावा. 100% सक्षम उमेदवार आहे. सामान्य जनतेचा पाठिंबा त्या व्यक्तीला जास्त आहे. त्यांना समजा आता एखादं पद नसलं तरी त्यांनी कामं केलेली आहेत. भाजपच तशी आहे, आता वार आहे भाजपचा. केंद्रात जी सत्ता आहे तीच इथं असायला पाहिजे, तेव्हाच प्रगती होणार, तेव्हाच वरनं अनुदान येणार. एवढ्या पक्षाचं सलीम साहेबांचं वातावरण चांगलं आहे भाजपचं. इथं भाजपचा बालेकिल्ला आहे. तिन्ही उमेदवारी ही आम्ही त्यांच्या मागं लागून दिलेली आहे आणि आमदार साहेबांचा शब्द, अमल माडिक साहेबांचा शब्द मानणारा ती एक कार्यकर्ता आहे आणि साहेबांचा शब्द आणि पक्षाचा आदेश मानून तिने उमेदवारी घेतलेली आहे. दिल्लीच्या वाऱ्या बिऱ्या केल्या आणि शिर्लीतनं हद्दवाढ रद्द करायचं काम त्यांच्या कारकिर्दीत चांगल्या प्रकारे झालं. 1 नंबरचे उमेदवार दिलेले आहेत. योगायोगानं त्यांच्या बॅलेट पेपरवरती पण 1 नंबर आलेला आहे. भाजपच का? आता त्या लहान मुलांना जरी विचारलं असं तरी ती सांगतील. सलीम महाते सक्षम उमेदवार आहेत. त्यांनी भरपूर प्रमाणात या गावाला मदत केलेली आहे. शिक्षणासाठी भरपूर लोकांना तिने म्हणजे गरीब लोकांनी तिने मदत केलेली आहे. शिरोलीमध्ये 6 वार्ड आहेत. प्रत्येक वार्डमध्ये किमान 500 ते 1000चं लीड द्यायचं. त्यामुळं सलीम महात साहेबांचा विजय हा निश्चित आहे. मन मिळावू सगळ्यांनी सामावून घेणारा कार्यकर्ता म्हणून लोकांनी त्यांच्याकडे बघितले. सलीम साहेब आहे, वेगळे साहेब आहेत आणि यांचं काम चांगलं आहे. आणि एका सामान्य माणसाच्या आधी एका त्यांनी सायकल जाऊन त्यांनी काम केलेलं आहे आणि सामान्य कुटुंबाचं जे त्यांनी उद्योगपती हे झालेलं आहे. समूहाचं जरासं आहे, म्हणजे केलेलं आहे तिने काम, कामाचा माणूस आहे. काम इथनं मागं भरपूर केले, पण ते एक राजकारणी नाहीत, समाजकारणी आहेत. हे पदावर नसताना पण त्यांनी कामं करून दाखवले. सरपंच पद बघताना यांनी कधी कुणाला त्रास दिला नाही, सगळ्यांची कामं केली. 100% सलीम महात यांचा विजय हा निश्चित आहे. ते सलीम महात भैया महासाहेब म्हणजे एक माणसाला देवच आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी आज संपणार आहे. प्रचाराचा अंतिम दिवस सुरू आहे आणि तोपर्यंत आता प्रचार जो आहे तो शिगेला पोहोचण्याचं चित्र आपल्याला सध्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये आता पाहायला मिळतंय. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात जातोय, तेथील नागरिकांशी संवाद साधतोय. एकीकडे निवडणुका सुरू आहेत, मात्र दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना या निवडणुकीबद्दल काय वाटतंय, ते या निवडणुकीकडे कसं पाहतात आणि येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांकडनं त्यांच्या काय अपेक्षा आहेत आणि दुसऱ्या गोष्टीकडे बघायला गेलं तर कोणाचं पारडं सध्या तरी जड आहे हे जाणून घेण्यासाठी मी आज पोहोचलोय हातकणंगले तालुक्यातील शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. आणि याच शिरोली पुलाची गावातील मी काही नागरिकांशी संवाद साधणार आहे आणि या संपूर्ण भागाचा आढावा घेणार आहे. या निवडणुकीमध्ये नेमकं काय चालू आहे, कसं सुरू आहे आणि काय घडामोडी नेमक्या घडत आहेत, आपण हे जाणून घेऊयात. माझ्यासोबत गावातील एक नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक, आपण त्यांच्याशी बोलूयात आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. दादा नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद निवडणुका सध्या सुरू आहेत, एकंदरीत कसं बघताय या निवडणुकीकडे तुम्ही? ही सदरची जिल्हा परिषद निवडणूक अगदी जास्त वेळ प्रशासकीय कारकीर्द राहिल्यामुळं लोकांना आपल्या अडचणी मांडण्यासाठी प्रशासकाला अवघड होत जात होतं. कारण का लोकप्रतिनिधी नसल्यामुळे शासकीय अधिकाऱ्याकडे आपल्या गाराणी मांडणं अवघड जात होतं. आणि इलेक्शन ही झालं, लोकशाहीचा पहिला घटक आहे की इलेक्शन राहिल्या पाहिजे, लोकप्रतिनिधीने त्यात इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे. आणि इलेक्शन ही अगदी कोर्ट मॅटरमुळे बऱ्याच दिवस लांबली, प्रशासकीय कारण सगळा कारभार ठप्प झाला. आता इलेक्शन लढतं ही सगळ्यांच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे आता गेली 4.5 वर्ष कदाचित जिल्हा परिषद प्रशासकांचा कारभार सुरू होता, त्या कारभाराशी तुम्ही समाधानी आहात का हो? प्रशासकीय कारभारावर मी अजिबात हे नाही आहे, समाधानी नाही आहे. कारण ती प्रशासकीय अधिकारी सगळी टाळायला बघतात पूर्वीपासून. आपला जर लोकप्रतिनिधी असला तर टेबलवर जाऊन माझं काम कर, माझ्या कार्यकर्त्याचं काम कर हे करायलाच लावत होता. तर इथं प्रशासकीय होत नाही किंवा तुमचं काहीतरी क्युरी काढायची आणि कर्ज फेकून द्यायची ती प्रकरण असं होत होतं. आणि तुम्ही जर बायो डाटा जर काढला तिथला तर जिल्हा परिषद सदस्य आणि तालुका पंचायत सदस्य असल्यानंतर जी कामं आणि प्रशासकीय मोठा अंतर असेल. नक्कीच अतिशय छान तुम्ही मुद्दा मांडला या निवडणुकीच्या निमित्तानं. मात्र आता निवडणुकांना प्रत्यक्ष सुरुवात झालेली आणि प्रचार देखील आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. खरं बघायला गेलं तर या आता निवडणुकीच्या निमित्तानं या गावामध्ये किंवा शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये
कुणाचं वारं असं सुरू आहे असं दिसतंय? वारं हे आपलं भारतीय जनता पार्टीचं वारं चालू आहे. कारण का सगळ्या देशात, महाराष्ट्रात आणि गल्ली गल्लीमध्ये भाजप पोचलेलं आहे. आता वारंवार नगरपालिकेच्या झाल्या, त्याच्या अगोदर विधानसभेच्या झाल्या, सगळ्या ठिकाणी भाजपचा झंझावात आहे आणि तो झंझावात आपल्या शिर्लीत पोचलेला आहे. आणि शिर्लीत आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. ग्रामपंचायत आहे, तालुका पंचायत, जिल्हा परिषद बी आपलीच होती. खरं आता ते प्रशासकीय कार्यकर्ते आता नाही आहे. खरं अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजप असल्या, भाजपने चांगल्या चांगल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवलेत. विशेषतः लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजप शासनानं आपल्या लाईट बिल माफी केली, फुकट लाईट बिल, आणि अन्न सुरक्षा कायद्याखाली लोकांना फुकट धान्य दिलं. परत गॅस, उज्ज्वला योजनेसाठी फुकट गॅस दिला. त्यामुळे लोकांना ज्या ज्या पाहिजे होत्या गरजा त्या जाग्यावर, आणि ऑनलाईन असल्यामुळे ह्याच्यातला न खाऊंगा न खाणे दोंगा हे मुर्दीचे, याच्यामुळे डायरेक्ट लाभार्थींच्या जाग्यावर पैसे त्या लाभार्थीला, त्या लाभार्थी समाधानी आहे. नक्कीच. खरं म्हणजे तुम्ही भाजपनं ज्या काही योजना दिल्या त्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना झाला याची यादीच तुम्ही या ठिकाणी सांगितलेली आहे. देशातला एक बलाढ्य पक्ष म्हणून आता भाजपकडे बघितलं जातंय, केंद्रात, राज्यात, आणि आता कोल्हापूर महानगरपालिकेवर पण देखील भाजपची सत्ता आलेली आहे. तुमच्या या ग्रामपंचायतीमध्ये भाजपची कामं भरपूर आहेत, भाजपचं काम आहे म्हणून भाजपच तुम्ही म्हणताय. मात्र सध्याच्या घडीला जर बघायला गेलं तर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तुमच्या शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपने जो काही उमेदवार दिलेला आहे सलीम महात, हे उमेदवार सक्षम आहेत असं वाटतंय का? सलीम महात हे सक्षम उमेदवार आहेत. ज्यावेळेला त्यांची मिसेस ग्रामपंचायत सरपंच होती त्यावेळेला हद्दवाढीचा विषय होता, आणि हद्दवाढीचा विषय इतक्या चांगल्या पद्धतीने हाताळला की फक्त एक त्या शिर्ली गावातलं आंदोलन बघून त्यासने हद्दवाढ रद्द करायची पाळी आली. आणि त्यावेळेला त्याने चांगल्या पद्धतीचं कामं त्या काळात त्यांच्या कार्यकर्त्यात वास्तविक ते सरपंच म्हणून तेच काम बघत होते. दिल्लीच्या वाऱ्या बिऱ्या केल्या आणि शिर्लीतनं हद्दवाढ रद्द करायचं काम त्यांच्या कारकिर्दीत चांगल्या प्रकारे झालं. आणि त्यांच्या कारकिर्दीत कामं बी, विकास कामं बी भरपूर झाली. त्यामुळे जिल्हा परिषद पण आपल्याकडेच होती, त्यामुळे बऱ्यापैकी कामं चांगली झाली. बर, आता असं वाटत नाही का की त्यांच्या पत्नी सलीम महात यांच्या पत्नी म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे, आता ते स्वतः जिल्हा परिषद सदस्य पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत, असं दिसत नाही का सगळी पदं त्यांच्याच घरात जायला पाहिजेत? असं काय नाही, पद त्यांच्या घरात जायला पाहिजे असं नाही. सक्षम उमेदवार म्हणून अमोल साहेबांनी सक्षम उमेदवार म्हणून त्यासनी हे केलं, प्रोजेक्ट केलं. त्यामुळे त्याला असं काय म्हणता येत नाही की त्याला त्यांच्याच घरात गेलं. ते सक्षम होता म्हणून केलं. पूर्वीची कामं त्याची बघून अमोल साहेबांनी बघितलं असेल, बाबा काम चांगलं आहे, प्रामाणिक आहे, निष्कलंक चारित्र्याचं आहे. त्याच्या कारकिर्दीत कुठं अपराधपरीच्या कुठे घटना घडल्या नाहीत, किंवा कुणाला आरेदावीने बोलणं, कुणाला वाईट बोलणं, किंवा खालच्या कामगार स्टाफला शिवीगाळी करणं असल्या पद्धतीचं त्याच्या कारकिर्दीत घडलं नाही. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य पण त्यांनी होते नंतर स्वतः, त्या काळात मी त्यांनी काय असं काय हे केलं नाही. त्यामुळं त्यांचं काम चांगलं होतं, त्यामुळे अमोल साहेबांनी दिलं असेल. त्यांना एक अल्पसंख्याक उमेदवार म्हणून पण त्यांच्याकडे बघितलं असेल की भाजप अल्पसंख्याकला डावलतंय, मग आपण अल्पसंख्याकच उमेदवार देऊया आणि त्याला निवडून देऊया शिर्लीतनं, असं काय तर त्यासनी अमोल साहेबांनी मेसेज द्यायचा असेल. त्यामुळे त्यांनी अमोल यांची निवड केली असेल. आता कुठेतरी असं या गावामध्ये किंवा तुमच्या मतदारसंघात असं दिसतंय का की सलीम महात पैशाचा वारेमाप वापर करत आहात आणि निवडणूक लढवत आहेत, असं कुठं दिसतंय? असं काय दिसत नाही, असं काही दिसत नाही. आणि प्रत्येक जण अफवा उठवतात की एवढं पैसे खर्च करणार, 2 कोटी खर्च करणार, 3 कोटी खर्च करणार, 3 कोटी 4 कोटी खर्च करायचा विषयच येत नाही. आणि ते दिसलं असतं, लोकांनी सांगितलं मला एवढं दिलं, त्याला एवढं दिलं, असं काय तर झालं. असं काय घडलेलं नाही. हाय ते जाहिरातीचा, डिजिटलचा, प्रचाराचा खर्च तर आता तेवढाच चालू आहे. त्यामुळे असं कुठेच वाटत नाही की पैसे वाटलं. मला काळामध्ये त्यांनी केलेली कामं आणि त्या कामानंतर आता या निवडणुकीमध्ये कुठंतरी दबाव तंत्र त्यांच्याकडनं वापरलं जाते असं दिसते का? नाही, दबाव तंत्र वापरणारा माणूस नाही आहे तो. सगळ्यात खेळीमेळीनं वावणारा माणूस आहे. कधीच दबाव तंत्र कुठलेही त्याच्या संपर्कात आलेली लोक बघते. आमचा संपर्क कमी आहे, कारण जी लोक त्यांच्या संपर्कात गेली त्यांनी विचारावं किंवा याने दबाव तंत्राचा कधी वापर केला नाही. दबाव मला तर कधी वाटलं नाही, त्यांच्या वागण्यातनं किंवा बोलण्यातनं किंवा कारभारातनं कधीच वाटलं नाही. मन मिळावू, सगळ्यांनी सामावून घेणारा कार्यकर्ता म्हणून लोकांनी त्यांच्याकडे बघितलं. निवडणुका सध्या सुरू आहेत, तू एक तरुण आहेस, तरुण म्हणून तू या निवडणुकीकडे कसं बघतोयस? इलेक्शन भरपूर दिवसानं जाहीर झाल्यात आणि मी एक व्यावसायिक आहे, त्यामुळं माझं मत हे भाजपला आहे. काय भाजपला कारण काय?
कारणं देण्यासारखी भरपूर आहेत, पण आज अण्णासाहेब पाटील सारखी योजना जर व्यावसायिकांसाठी येत असेल, आमच्या तरुण विद्यार्थ्यांनी, म्हणजे मी स्वतः त्या योजनेचा लाभ घेतलेला माणूस आहे, त्यामुळे भाजपलाच माझं मत आणि विकासाला माझं मत असणार आहे. अण्णासाहेब विकास महामंडळ म्हणजे भाजपच्या ज्या काही योजना त्या योजनापैकी एक अण्णासाहेब विकास महामंडळ आहे. त्या महामंडळाचा तुला वैयक्तिक फायदा झाला हो, आणि भाजप चांगलं पक्ष म्हणून तू भाजपकडे बघत आहेस. मात्र आता बघायला गेलं तर या ठिकाणी भाजपनं जो काही उमेदवार दिलाय तो सक्षम आहे असं वाटतंय का तुमच्या शिरोली जिल्हा परिषदेसाठी? 100% सक्षम उमेदवार आहे, कारण त्यांच्या मिसेस सुद्धा याच्या आधी सरपंच राहिलेले आहेत. ते स्वतः सदस्य म्हणून तिने कारभार पाहिला. आमच्या बरोबर तिने म्हणजे एक मित्राचं नातेसंबंध असतात त्याप्रमाणे ते उमेदवार आहे आणि आता प्रचारात आम्ही त्यांच्या सोबतच आहे. सामान्य जनतेचा पाठिंबा त्या व्यक्तीला जास्त आहे. आजपर्यंत आपण अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितलेत किंवा ऐकलेत की निवडणुकीपुरतं यायचं, मतं मागायची, निवडून यायचं आणि 5 वर्ष गायब व्हायचं. असं सलीम महात करणार नाहीत कशावरनं? नाही, तिने मागच्या टर्म मध्ये सदस्य नसताना सुद्धा कोरोना प्रसंग आला शिर्ली गावात, तुम्हाला माहिती आहे, पूर मोठ्या प्रमाणात आला. त्यावेळी मोठ्या प्रमाणात त्यांनी पण एक व्यावसायिक आहेत, राजकारणी असण्यापेक्षा त्यांनी पण एक व्यावसायिक आहेत, त्यामुळे त्यांनी भरपूर प्रमाणात या गावाला मदत केलेली आहे. शिक्षणासाठी भरपूर लोकांना त्यांनी, म्हणजे गरीब लोकांनी त्यांनी मदत केलेली आहे. त्यामुळं आणि व्यवसायाच्या ह्याच्यात म्हणला तर भरपूर शिर्ली गावातील मुलं ही त्यांच्याकडे म्हणजे कामाला सुद्धा आहेत. आता या हातकणंगले गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी हद्दीमध्ये अनेक विकास कामं केली. त्यांच्या घरात सरपंच पद होतं किंवा ते स्वतः ग्रामपंचायत सदस्य होते आणि त्यांच्याकडे पद नसताना देखील त्यांनी कामं केली. मग जिल्हा परिषद सदस्य कशासाठी पाहिजे? नाही, जिल्हा परिषद सदस्य तिन्ही उमेदवारी ही आम्ही त्यांच्या मागं लागून दिलेली आहे आणि आमदार साहेबांचा शब्द, अमोल माडिक साहेबांचा शब्द मानणारा ती एक कार्यकर्ता आहे आणि साहेबांचा शब्द आणि पक्षाचा आदेश म्हणून तिने उमेदवारी घेतलेली आहे. बर, मग काय वाटतंय आता या शिरोली मतदारसंघामधली जी काही बाकीची गावं आहेत त्या गावातील लोक सलीम महात यांच्यासोबत राहतील असं दिसतंय का? राहणार नागाव आहे, आम्ही आता प्रचारात असतो इथं, पण मित्र आमचे आहेत, व्यावसायिक आहेत भरपूर आजूबाजूच्या गावचे. 100% सलीम महात यांचा विजय हा निश्चित आहे. बर, तू यावेळेला मतदान करताना व्यक्ती बघणार की पक्ष? नाही, पक्ष आता बघावाच लागणार आहे, कारण देशात भाजप आहे, राज्यात भाजप आहे. व्यक्ती बघून, व्यक्ती ती काय एक नंबरच आहे, व्यक्तीचा हेच नाही, पण पक्ष पण हा आजच्या घडीला सगळ्यात महत्वाचा घटक आहे. कारण पण भाजपची सत्ता आलेली आहे, ग्रामपंचायत मध्ये पण आमचे भाजप आहे, त्यामुळे पक्ष पण बघणार आणि तो माणूस पण एक नंबरच आहे, पक्षाला साजेसा माणूस तो आहे. तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीबद्दल? आत्ताच्या इतक्या सगळ्या घडामोडी आहेत, आपल्या सहकार्यानं पण काही मतं मांडलेली आहेत, मात्र तुमचं वैयक्तिक मत एक मतदार म्हणून काय वाटतं? आम्ही आतापर्यंत बऱ्याच वेळा मतदान केलं, पण आता मोदी सरकारनं जेव्हापासून पंतप्रधान झालेत तेव्हापासून बघतोय मोदी सरकारनं सर्वसामान्य घटकाचा विचार केलाय. अगदी शेतकऱ्यांना किसान पीएम योजनेतनं दरमहा पिकांचं जरी नुकसान झालं तरी पैसे मिळतात. 12 बलुतेदारांच्यासाठी विश्वकर्मा योजना म्हणून उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याद्वारे तरुण व्यावसायिक म्हणजे अगदी 18 पगड जातीचे 12 बलुतेदार यांचा त्यांना कर्ज मिळून अर्थसहाय्य होऊन ते व्यवसाय करत आहेत. आता नवीनच काढायला लाईट वीज वाचावी आणि प्रत्येकाच्या घरात सौर ऊर्जा मिळावी त्याच्यासाठी शासनाने अनुदान देऊन आता तुम्हाला बघायला म्हणजे कोणत्याही भागात बघितलं तर एकही घर असं दिसणार नाही की जिथे बाबा सोलार सिस्टीम नाही. शिवाय सगळ्यात आता गाजलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे अनेक आमच्या माता भगिनींना अर्थसहाय्य मिळतंय. एक पालकत्व किंवा म्हणजे ज्यांना बाबा पालक एखाद्याच मिस्टर वारलेले असतात अशांना जुन्या ज्या स्कीम होत्या त्या एवढ्या ऍक्टिव्हेट नव्हत्या, पण आता ज्या स्कीम झाल्या त्या खूप ऍक्टिव्हेट झालेत. पेन्शन योजना आहेत. तुम्हाला एक असा समाजातला घटक नाही की त्याचा विचार मोदी सरकारने केलेला नाही. पण या सगळ्या ज्या काही योजना आहेत त्या योजना सगळ्या फसव्या आहेत अशा प्रकारचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. नाही, आता मतदार आहेत ना, मतदार हा आणि समाजातला प्रत्येक घटक अगदी तरुणापासून वयोवृद्धापर्यंत ह्या योजनेचा केवायसी वगैरे जोडून लाभ घेतोय. त्यामुळे ह्या योजना 100% सक्सेस आहेत, मुळात फसव्या नाही आहेत आणि लोकांना मदत करणारे आहेत. आता जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत, काय सांगते शिरोलीचं वारं?
शिरोलीचं वारं एक नंबर आहे. माननीय आमदार माडिक साहेब यांच्या नेतृत्वाखाली, गोकुळच्या संचालिका आमच्या नेत्या शोमिका वहिनी यांच्या नेतृत्वाखाली आणि कोल्हापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आमदार माधवराव माडिक यांच्या नेतृत्वाखाली एक नंबरचे उमेदवार दिलेले आहेत. योगायोगानं त्यांच्या बॅलेट पेपरवरती पण एक नंबर आलेला आहे आणि सर्वसामान्यात मिसळलेलं एक नंबरचं चिन्ह आहे. त्यामुळे मला निश्चित खात्री आहे की एक नंबरचं बटन दाबून कमळासमोर येईल. भरघोस मताने सर्वच जिल्हा परिषद मतदारसंघात कमळ फुलवणार. त्यामध्ये नागाव आहे, टोप आहे, सोनाली वसाहत आहे, संभापूर आहे आणि शिरोली आहे. आणि शिरोलीमध्ये तर प्रत्येक मतदारानं निश्चय केलेला आहे की शिरोलीमध्ये 6 वार्ड आहेत. प्रत्येक वार्डमध्ये किमान 500 ते 1000चं लीड द्यायचं. त्यामुळं सलीम महात साहेबांचा विजय हा निश्चित आहे. सलीम महात यांनी अशी वेगळी काय कामं केली तो की लोक त्यांना मतदान करतील? सलीम महात हे मितशत्रू किंवा अज्ञातशत्रू व्यक्ती आहेत. व्यवसायाने ते शेतीपूरक व्यावसायिक असल्यामुळे कोरोना काळासारखी महामारी आली तरी सुद्धा त्यांचा व्यवसायाच्या निमित्तानं त्यांना इकडे तिकडे जाता येत होतं. त्या काळामध्ये त्यांनी कोणत्याही जातीपातीचा विचार न करता, जनावरांना चाऱ्याची सोय नव्हती, आपल्या स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून आमच्या शिरोली गावामध्ये पूरबाधित क्षेत्र खूप आहे. तर त्या क्षेत्रामध्ये पण महापूर आल्यानंतर लोकांची अन्न वस्त्र निवाऱ्याची सोय केली. म्हणजे पदावर असल्यानंतर तर काम करतातच, पण ते एक राजकारणी नाहीत, समाजकारणी आहेत. हे पदावर नसताना पण त्यांनी काम करून दाखवले. त्यांच्या घरी आलेला एकही माणूस निराश होऊन कधी गेलेला मी पाहिलेला नाही. पण आता हे आपण बघितलं की बाबा एकदा का एखादं पद मिळालं तर माणसात एक म्हणतो ना एक ऍटिट्यूड येतोय, तसं त्याप्रमाणे आता सलीम महात करतील असं वाटते का? जी माणसं समाजात राजकारण करण्याच्या हेतून समाजात राजकारणात उतरतात त्यांच्या डोक्यात ते राजकारणाचं पद घुसते. पण सलीम महात हे एक आहेत आणि ते समाजसेवक आहेत. त्यामुळं सेवा हाच धर्म आणि शिरोली पंचक्रोशीचा विकास हेच त्यांचं कर्म, या ध्येयाने ते प्रेरित होऊन अंमलसाहेबांच्या नेतृत्वाखाली अगदी जिद्दीने निवडणूक लढवित आहेत. जिल्हा परिषद निवडणुका सध्या सुरू आहेत. आपण बघत असतोय रोज आपल्या दारातून प्रचार फेऱ्या जात आहेत, रिक्षा फिरतायत किंवा पॉम्पलेट आपल्या घरामध्ये येत असतात. ते कधी वाचन केलं का? कधी पॉम्पलेट कधी वाचले तरी का आपण? वाचायचं का म्हणजे वाचणारच की. बर, आपलं भाजप सरकारकडून म्हणजे महायुतीकडून 3 उमेदवार जे आहेत आपले, सलीम महात असतील, कमलताई कौंदाडे असतील आपल्या पंचायत समिती शिरोलीच्या, नागाव पंचायत समितीचे अरुण माळी असतील. तोंडपाठ झाले आम्हाला. आता हे पॉम्पलेट वाचायची शक्यता रोजच आम्ही बघतो. पण भाजपने ही दिलेले आहेत. भाजपचे उमेदवार का हो? भाजपच का? भाजपच का? आता त्यातल्या लहान मुलांना जरी विचारलं असं तरी ती सांगतील. आज आम्हाला एखादी आई आणून खायला देणार असली तर पण आमच्या लाडक्या बहिणीचं पैसे आमच्या आईला येतं, त्यातून आम्ही हे सगळं आनंदित आहे घर आमचं कुटुंब. जे बघायचं झालं तर लाडक्या बहिणींची योजना असेल आपल्याला हे राज्य सरकारने आणलेलं, परत पंतप्रधान मोदीजींनी जे संसदेत आपल्याला महिलांना आरक्षण मिळवून दिले, महिलांना म्हणजे स्वावलंबी करण्याचं काम आपलं भाजप सरकारनं केलेलं आहे. त्यामुळं भाजपशिवाय पर्याय नाही, लक्षात ठेवा. लाडकी बहीण मिळते, महिलांना आरक्षण दिलं म्हणून तुम्ही भाजप म्हणताय का? असं काही नाही, लाडकी बहिणी असं का नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या योजना भाजप सरकारने आणलेल्या आहेत. जन्मापासून आता जन्माला आलेल्या मुलीला ते लग्नापर्यंतचे नियोजन केलेलं आहे आपल्या सरकारनं. त्यानंतर आणि आपल्या लाडकी बहीण म्हणजे आमच्यासारख्या मध्यमवर्गीय महिलांसाठी लाडकी बहीण असेल, लखपती दिदी असेल, घरकुल योजना असतील, पंतप्रधान घरकुल आवास योजना असतील, बाकीच्या खूप काही योजना आणल्यात. आणि वयोवृद्ध झालेल्यांना पेन्शन योजना असतील. ह्या योजना मरेपर्यंत जसं काय सांभाळच करायला आपल्याला सरकारने घेतल्या असं दिसतंय. आता एकीकडे तुम्ही म्हणालात की भाजपनं भरपूर योजना आणलेल्या आहेत, भाजपनं चांगलं काम केलेलं आहे, भाजप चांगलं पक्ष आहे असं तुमचं म्हणणं आहे. मात्र आता या तुमच्या शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जे भाजपने उमेदवार दिलेले आहेत ते उमेदवार सक्षम आहेत का असं वाटते का? प्रश्नच नाही. कुणीही त्यांना बोट करू शकत नाही, त्यांना प्रश्न उद्भवू शकत नाही. कारण जे आपले उमेदवार आहेत जिल्हा परिषदेचे आपले सलीम महात भैया, आम्ही जवळून बघितले, आमच्या गल्लीतच राहायला आहेत. आणि त्यांचं कसं आहे, उद्योगपती असल्यामुळं त्यांचे उद्योगधंदे असतात आणि रोजगारांना म्हणजे एक बेरोजगार मुलांना रोजगार उपलब्ध करून देतात. आपल्या गावातले खूप बेरोजगार मुलांना त्यांनी काम दिलेलं आहे. आणखी त्यांचं स्वप्न आहे, ते म्हणतातच की आणखी मला एखादा अशी ताकद मिळावी की आपल्या गावात आणखी उद्योगधंदे यायला पाहिजेत. आणि जी माझी मुलं आहेत, आमची युवक आहेत, ती व्यसनाधीन न होता कुठेतरी घरात हातभार लावणारी,
रोजगार म्हणजे रोजगार त्यांना मिळावा हे त्यांचं स्वप्न आहे. हम्म. आणि कमलताई कौंदाडे आपल्या शिरोली पंचायत समितीच्या अगदी माई म्हणतात त्यांना, माई म्हणण्याप्रमाणे म्हणजे एखाद्या आईची भूमिका कशी पार पाडतात नक्की. तशा अगदी तळागाळातल्या महिलांच्या पर्यंत कॉन्टॅक्ट आहे त्यांचं. त्यांचे मिस्टर जरी घरी नसले तरीही त्यांनी जोही माणूस दारातील जोही प्रश्न घेऊन काही येईल त्यांच्या उपयोगी पडणारी महिला आहे. की बरं. चार भिंतीच्या आत बसून अपोजिट असणारे आम्हाला माहिती आहेत काय करतात ते. हम्म. चार भिंतीच्या आत बसायचा नंतर आता ओळख दाखवायची हे आमची कमलताई तर शक्यताच नाही करणार नाहीत कधी. आतापर्यंत तुम्ही या हम्म. गावामध्ये राहताय, हम्म. आपण अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितले असतील, हम्म, हम्म. पंचायत समिती सदस्य बघितलेले असतील. निवडणुकीपुरते यायचं, मतदान मागायचं आणि पुन्हा 5 वर्ष गायब व्हायचं. विकासापासून आपलं गाव बरोबर. वंचित राहायचं. हो. असं सलीम महात असतील किंवा बाकीचे उमेदवार आहेत ते करणार नाहीत कशावरनं? कधीच नाही करणार आणि केलेलं पण नाही. त्यांना समजा आता एखादं पद नसलं तरी त्यांनी कामं केलेले आहेत, हम्म. आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिलेले आहेत. त्यामुळे आम्ही विश्वासानं म्हणतोय की ते जर आले निवडून तर खूपच आम्हाला म्हणजे बरं वाटेल आणि अगदी विकासाची कामं जोरात होण्याची शक्यता आहे. तुम्ही एक महिला आहात, हा. महिला म्हणून महिलांच्या अडचणी खरं म्हणजे भरपूर असतात. हो हो. पाणी नाही आहे, रस्ते नाही आहेत, हम्म. स्वच्छता नाही आहे, कचरा नेत नाही आहेत. तर अशाच प्रमाणे सलीम महात असतील आणि पंचायत समितीचे उमेदवार असतील हे कामं करतील का? आणि तुमच्याप्रमाणेच इतर गावातील ज्या काही महिला वर्ग आहे तो महिला वर्ग भाजपच्या या उमेदवारांसोबत राहील असं वाटतं का? अगदी आरामात. कारण का आमचं आता सध्या सरपंच पद आहे ते आमच्या भाजपकडूनच आम्हाला मिळालेलं आहे. आमची एक महिलाच आहे ती पण. आणि हम्म. त्यांच्यामुळे सुद्धा कामं भरपूर होतात आणि त्याच आपलं नेतृत्व करणारे अमोल साहेब आहेत, त्यांच्याकडूनच हे आलेले उमेदवार आहेत. आणि अगदी अमोल साहेबांचं कॉन्टॅक्ट इथपर्यंत असतं की फक्त आपण जे उमेदवार दिलेत त्यांच्यापर्यंत राहत नाहीत, पण माघारी सुद्धा ते लोकांच्या पर्यंत संपर्कात राहून तुमच्या कामं झाल्यात का नाही याचे म्हणजे ही करतात की विचारतात लोकांना ही कामं झाल्यात का नाहीत, ही लोक आपली उमेदवार कामं करतात का नाही याच्याकडे त्यांचं पुरेपूर लक्ष असतं. बरं. त्यामुळं हे उमेदवार अगदी डोळे झाकून मतदान आपल्या कमळाला करावं असं माझ्या तर मनात इच्छा आहे. तुम्ही यावेळेला मतदान करत असताना पक्ष बघणार की व्यक्ती? असं काय म्हणता येणार नाही व्यक्ती किंवा पक्ष. आम्ही पक्षाला जास्त सपोर्ट करून पक्षाच्या जे वरती नेतृत्व करतात त्यावेळेला जे स्थानिक व्यक्ती एखादा उमेदवार म्हणून निवडून देतो आणि आमच्या पक्षातले जे मोठे लोक वरचे उमेदवार असतील किंवा आमदार खासदार असतील ते तळागाळातल्या उमेदवारांच्याकडे अगदी बारकाईनं लक्ष ठेवून असतात की पक्षाचं काम त्यांनी करतात की नाही. त्यामुळं व्यक्तीला महत्व नाही, पक्षाला महत्व आहे. काय निवांत बसलाय, संध्याकाळची वेळ आहे, काय चर्चा काय रंगल्यात? काय चर्चा काय आता हे भाजपचीच आहे निवडणुकीची. का हो, भाजप का हो? भाजपच हे आहे आता वार आहे भाजपचा. भाजप चांगला आहे आणि चांगलं त्यांनी हे केलेलं आहे. त्यांच्या म्हणजे योजना चांगल्या राबवलेल्या आहेत त्यांनी. होय की भाजपनं योजना चांगल्या राबवल्या, मात्र आता इथं दिलेला उमेदवार तसा सक्षम पाहिजे की आहे ना, हा? आहे उमेदवार आहे की नाही सक्षम, कामं करेल असं वाटतंय का? करणार 100% करणार. बर करणार. दादा तुम्हाला काय वाटतंय हो? आपल्याला काय भाजप ज्या वेळेला निवडून दिल्यानंतर केंद्रात जी सत्ता आहे तीच इथं असायला पाहिजे. तेव्हाच प्रगती होणार, हा. तेव्हाच वरनं अनुदान येणार. बर काय हा. जे त्यावेळेला इथं आपल्याला अडचण येणार नाही. हा. त्यामुळे कमळच पाहिजे. कमळच पाहिजे तुम्ही म्हणताय, हा. मात्र कमळनं जो काही उमेदवार दिलाय हा. तो उमेदवार कामाचा आहे असं वाटतंय का? आहे की हा? कामाचं आहे. अंमल महाडिक कामाचे आहेत. बर त्यामुळे उमेदवार कोणी बी असू दे समोर हा. ती व्यक्ती कामाची आहे. बर नेता सक्षम असला की बाकी सगळी काम ऑटोमॅटिक होतात. होते असं वाटतं तरी का? नाही तर नेता सक्षम असून उपयोग नाही. नाही. इथला जो आपण जिल्हा परिषद सदस्य असणार आहे आता सलीम महात काय वाटतंय, कामं करतील असं वाटतंय का? करणार की करणार. तुमच्या मते अजून गावात काय कामं व्हायला पाहिजे असं वाटतंय? गावात अजून रस्ते व्हायला पाहिजे, गटारे व्हायला पाहिजे, पाण्याची सोय झाली आहे, सगळं झालंय. बर रस्ते गटारे मागे राहिल्यात हे अपुर आहे. आता 3 वर्ष पंचायत असून सुद्धा अजून कमीच आहेत. हा. त्यामुळे ते सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे. होतील भविष्यात. भविष्यात होणार. मामा नमस्कार. नमस्कार. काय चर्चा कोणाची आहे? त्याच्या आता कमळ आहे. का हो कमळ? कमळचं जरासं आहे म्हणजे केलेलं आहे तिने काम. हा. आता इथनं पुढं सगळं तिने आलं तरी बी काम होणार. बर आता कमळनं का नाही, कमळच्या चिन्हावर या जिल्हा परिषदला उतरल्यात सलीम महात. माणूस कधी बघितला भेटला तरी का ते? म्हणजे आम्ही बघतोय भेटतोय त्याचा विषय नाही. हा. पण कामं करेल तरी का? करणार काम करणार करणार. काय आपण अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितल्यात,
निवडणुकीपुरते यायचं, मतं मागायचं आणि गायब व्हायचं असं सलीम महात करतील असं वाटते का? करणार नाही. काय हो काका, कितीतरी निवडणुका तुम्ही बघितल्या असतील. जिल्हा परिषद सदस्य किंवा निवडणुकीपुरते यायचं, मतं मागायची आणि निवडून आल्यावर गायब व्हायचं. परत 5 वर्ष बघायचे नाही. मग सलीम महात तसं करतील असं वाटतंय? करणार नाही, तसं करणार नाहीत. हा, कामाचा माणूस आहे, बर. काम करणार. हा, वार माडिक साहेब पाव कमळ. कमळ. काय कमळनं काय कामं केली तिथे? कमळने काम इथनं माग भरपूर केले. कमळनं कामं भरपूर केली. मग आता दिलेला उमेदवार आहे का चांगला? हो, छान. सलीम महात सलीम कसा माणूस? छान छान बर. कामाचा. एवढ्या पक्षाचं सलीम साहेबांचं वातावरण चांगलं आहे. भाजपचं इथं भाजपचा बालेकिल्ला आहे. या गावात माडी साहेब सांगेल ते चालते सगळं, आजपर्यंत चालत आलेलं आहे. महाडिक साहेब सांगल तेच चालत आलेला आहे. भाजपचा बालेकिल्ला आहे, पण दिलेला उमेदवार कामं करणारा पाहिजे की. हा 100% कामं करणारा माणूस आहे. का मागील 5 वर्षापूर्वी यांनी सरपंच पद भोगलेलं आहे. सरपंच पद भोगताना यांनी कधी कुणाला त्रास दिला नाही. सगळ्यांची कामं केली. सर्व हिंदू समाज असू दे, मुस्लिम समाज असू दे, कुठल्या समाजाने कधी जातीवाद त्यांनी कधी केला नाही. आणि अहमद साहेबांच्या नेतृत्वाखाली यांनी काम चांगलं केलेलं आहे 5 वर्ष. सरपंच होते, त्यांच्या पत्नी सरपंच होत्या मला वाटते. ते ग्रामपंचायत स्वतः सदस्य होते. आता त्यांना जिल्हा परिषद सदस्य पद पाहिजे आहे, म्हणून हे आतापर्यंत कामं केलीत. सगळी पदं त्यांच्याच घरात पाहिजेत असं वाटते का? नाही, माडी साहेबांचा त्यांच्या घरात विश्वास आहे. माडी साहेबांचा, अहमद साहेबांचा त्यांच्या घरात विश्वास आहे. त्यामुळे त्यांचं त्यासनी हे नको होतं तर माडी साहेबांनी म्हणजे तुम्ही उभा लागते म्हणले, साहेब तुम्ही उभा लागते, आणि त्यासनी ते हे नाही केलं, पलट केले. आता तुम्ही आतापर्यंत जिल्हा परिषद सदस्य आपण बघितलं की मतं मागायची, निवडून यायचं आणि परत 5 वर्ष गायब व्हायचं. आता सलीम महात तसं करणार नाहीत. बघा, सलीम साहेबांचं काम असं आहे, महापुरात त्यांनी लोकांनी जेवण घातलंय. ते हवेची माणसं तटलेली त्या लोकांनी त्यांनी जेवण खाल्लं. डॉक्टर सुभाष पाटील या दोघा लोकांनी, डॉक्टर आपले डॉक्टर ज्या लोकांच्या ह्याच्यात नाही, त्यांनी चांगलं काम केलंय त्यांनी गावात महापुराच्या काळात. आणि करोना काळात एस एम साहेबांनी लोकांनी मदत दिली, धान्य दिलं, लोकांनी किट दिलं, आणि त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. महाडी साहेबांच्या माध्यमातून हे काम चांगलं ते करतात शिर्ली गावात. शिर्ली गावातली चांगली कामं करतात. सलीम महात यांनी फक्त तोंड बघून कामं केली. नाही, असं होऊ शकत नाही. सलीम महात साहेब हे वेगळे साहेब आहेत आणि यांचं काम चांगलं आहे. आणि एका सामान्य माणसातल्या एका त्यांनी सायकल जाऊन त्यांनी काम केलेलं आहे. आणि सामान्य कुटुंबात त्यांनी उद्योगपती हे झालेले आहेत. सामान्य कुटुंबात व्यक्ती आहे, त्याची गरीबाची जाणीव आहे. आता असं सामान्य कुटुंब आहे, पण आता व्यावसायिक आहेत, मोठा उद्योग आहे त्यांचा. आता या निवडणुकीत पैशाचा वारेमाप वापर करायला लागल्यात आणि निवडणूक लढवा लागल्यात. बघा, वापर हा आता सध्याच्या जमान्यात वापर चालू आहे, पण ते आम्ही वापर करत नाही. आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर ते हे मागतोय. आम्ही लोकांच्याकडे मत मागतोय. आणि भाजपच्या माध्यमातून शिर्ली गावात कामं झाल्यात. पाण्याचा प्रश्न मिटला, साहेबांनी मिटवला, अमर साहेबांनी मिटवला आहे. लोकांनी आरोग्य सेवा चांगली दिली. आता लोकांची ग्रामपंचायतच्या माध्यमातून कर्फ्यू वहिनीचं काम सुद्धा चांगलं आहे. काम चांगलं आहे. आता यावेळेला मतदान करताना काय करणार? माणूस बघायचा का पक्ष बघायला लागतोय, माडी कुटुंब बघायला लागतंय. आणि असे महासाहेबांनी बघा, महासाहेब म्हणजे एक माणसाला देवच आहे. माझी उदाहरण सांगतो, 2014ला मला ज्यावेळी मला एक अपघात माझा झाला, त्यावेळी त्यांनी स्वतः म्हणले मी तुला खर्च सगळा घालतो आणि तुला आम्ही बरं करतो म्हणले. ही जखम त्यांनी झाली माझी, त्यांनी मला चांगलं सहकार्य केलेलं आहे. एक सामान्य कुटुंबातले अन्य आहे. आणि त्यांनी कधीही जातीवाद कधी थारा दिला नाही. अमर साहेबांच्या माध्यमातून त्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे. तर आपण पाहिलं की शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपण नागरिकांशी ज्या वेळेला संवाद साधला, तर या ठिकाणी आपल्याला दिसून आलं की भाजप या ठिकाणी महाडिक म्हणतील तसं या ठिकाणी सगळ्या गोष्टी घडत असतात. विद्यमान आमदार अमल महाडिक यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे आताचे भाजपचे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत सलीम महात यांनी या शिरोली गावामध्ये अनेक विकास कामं जी आहेत ती मार्गी लावलेली आहेत. रोजगारासाठी त्यांनी महत्वाचा एक पाऊल उचललेलं आहे. या परिसरातील अनेक तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर नेऊन त्यांना रोजगार उपलब्ध केलेला आहे. आणि अशाच पद्धतीने ते आणखीन या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मोठा रोजगार उपलब्ध करू शकतात. आणि
या संपूर्ण परिसराचा जिल्हा परिषद मतदारसंघाचा कायापालट ते आमदार महाडिक यांच्या माध्यमातून असेल, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या माध्यमातून असेल आणि भाजपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चांगला विकास करू शकतात असा विश्वास या भागातील नागरिकांनी आपल्यासमोर व्यक्त केलेला आहे. एकूणच 9 फेब्रुवारीला होणाऱ्या मतमोजणीनंतर होणारा निकाल हा काय असणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, केके न्यूज, शिरोली.